विद्यार्थी मित्रांनो, BA द्वितीय वर्ष सेमिस्टर चौथे, पेपर 7वा, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ. या पेपरमधील प्रकरण क्रमांक 3, मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध किंवा रणसंग्राम, याबद्दलच्या 3 नंबरच्या आपल्या प्रकरणाला आपण आज सुरुवात करणार आहोत. आणि या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज, त्याचबरोबर महाराणी ताराबाई, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, महान मुत्सद्दी सरदार, त्याचबरोबर मराठ्यांच्या या स्वातंत्र्य युद्धाचे 16व्या शतकामध्ये महत्त्व कसे होते याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. तर आज आपण तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध किंवा रणसंग्राम प्रकरण क्रमांक 3 याबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जे महाराष्ट्रामध्ये किंवा हिंदवी स्वराज्यामध्ये अराजकता माजली आणि मुघल बादशाह औरंगजेब हा मराठ्यांची पूर्ण सत्ता मिळवून घेण्यासाठी त्यांनी पकड मोहीम किंवा मराठ्यांना कोंडीत पकडण्यास प्रारंभ केलं. अशा स्थितीमध्ये छत्रपती राजाराम जे छत्रपती संभाजी राजांचे सावत्र भाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम हे तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्यांचे छत्रपती म्हणून त्यांनी साम्राज्याची धुरा सांभाळली आणि त्यांनी जे काही साम्राज्य जे छत्रपती संभाजी महाराजांनंतर मुघलांनी जे साम्राज्य नष्ट करण्याचा हेतू ठेवला होता त्यातून मार्ग काढणं किंवा टिकून ठेवण्याचं काम केलं. म्हणून छत्रपती राजाराम यांच्याबद्दलची माहिती पाहणं आवश्यक आहे. तर या प्रकरणातील पहिला पॉईंट जे छत्रपती राजाराम यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर माहिती पाहत असताना सर्वप्रथम छत्रपती संभाजीराजांचा कैद करून 1 फेब्रुवारी 1689 मध्ये जे संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना अटक करण्यात आली आणि अटक केल्यानंतर त्यांना आतोनात असं हाल करून शेवटी छत्रपती संभाजीराजांना तत्कालीन स्थितीमध्ये औरंगजेब बादशाह यांनी त्यांची हत्या घडून आणली आणि हत्या घडून आणल्यानंतर पुन्हा महाराणी जी काही येसूबाई जी छत्रपती संभाजीराजे यांची पत्नी ह्या रायगडावर होत्या. त्यांना ही बातमी कळताच त्यांच्यावर जणू आकाश कोसळल्यासारखं झालं, कारण छत्रपती संभाजीराजांचा मृत्यू किंवा हत्या झाल्यानंतर रायगडावर एक शोकाकुळ वातावरण निर्माण झालं. अशा स्थितीमध्ये राजकारणातील महत्त्वपूर्ण दुवा असणाऱ्या मुत्सद्दी लोकांनी छत्रपती संभाजीराजांची पत्नी येसूबाई, महाराणी येसूबाई यांना विचारात घेऊन आणि येसूबाईने आपल्या पतीच्या जे अटक झाली होती किंवा त्यानंतर मृत्यू झाला या बाबीला तोंड देताना त्यांना अतोनात असं दुःख झालं. अशा परिस्थितीमध्ये येसूबाईने जे काही मुत्सद्दी असणाऱ्या जे काही छत्रपती संभाजी महाराजांसोबत विश्वासू असणारे जे काही सहकारी येसाजी कंक असेल आणि रायगडचा जो किल्लेदार चांगोजी काटकर या दोघांची येसूबाईला मदत मिळाली आणि शेवटी येसूबाईने विचार करून तत्कालीन स्थितीमध्ये आपला मुलगा शाहू हा अल्पवयीन असल्यामुळे त्यांनी पुन्हा छत्रपती संभाजीराजांचे सावत्र भाऊ म्हणजेच राजाराम महाराज यांना 12 फेब्रुवारी 1689 मध्ये राजारामांना छत्रपती पद देण्यात आलं. त्यावेळेस छत्रपती राजाराम हे वय वर्ष 20 त्यांचं होतं आणि ज्या कालखंडामध्ये छत्रपती संभाजीराजांनी राजारामांना कैदेत टाकलं होतं, शेवटी राजारामांना
छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती पद देण्यात आलं. अशा स्थितीमध्ये मुघल सेना ही जे मराठ्यांचं पूर्ण स्वराज्य मिळवून देण्यासाठी साम दाम दंडभेद या पद्धतीने मराठ्यांच्या सर्व बाजूने वेढा देण्यास प्रारंभ केलं. त्याचबरोबर कोकणातील किल्ले ताब्यात घेण्यास प्रारंभ केलं. त्यामध्ये जुल्फिकार खान यांनी रायगडाला वेढा दिला आणि रायगड जो किल्ला होता हा किल्ला पूर्णपणे वेढण्याचं काम मुघलांनी केल्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये अन्य जे काही किल्ले असतील छोटे मोठे किल्ले ते सुद्धा मुघल घेण्यास प्रारंभ करत होते. अशा स्थितीमध्ये रायगडाचा वेढा वाढला गेला आणि छत्रपती पद जे राजारामांना दिलं गेलं, या छत्रपती राजाराम जे नवीन छत्रपती पद म्हणून त्यांना मिळालं होतं त्यांना सुद्धा कैद करण्याची महत्त्वाकांक्षा ही औरंगजेबाची होती. अशा स्थितीमध्ये येसूबाई व राजाराम व मंत्रिमंडळ यांनी विचार केला आणि तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती राजाराम यांना रायगडातून बाहेर पाडण्यासाठी किंवा रायगडातून बाहेर काढणं हाच एक उपाय ठरला गेला. आणि येसूबाई ह्या रायगडावर राहून जेवढं शक्य होईल तोपर्यंत किल्ला लढवलं जाईल आपल्या मराठा सैन्याच्या मदतीने असं ठरलं गेलं. आणि योजनेनुसार 5 एप्रिल 1689 मध्ये राजाराम छत्रपती राजाराम हे आपले विश्वासू सहकारी प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, खंडेराव दाभाडे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव अशा आपल्या मुसद्दी लोकांसह रायगडाहून सही सलामत बाहेर पडले. आणि ही बातमी जेव्हा मुघलांना कळाली की राजाराम महाराज हे पन्हाळास आले आहे, म्हणजे 21 जून 1689 मध्ये पन्हाळगडावर आले आहे. शेवटी पन्हाळगडावर सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये राजारामांना पकडण्यासाठी मुघलांनी सैन्यशक्ती आपल्या पराकाष्ठा केली किंवा सैन्यशक्ती पाठवली. अशा स्थितीमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये राजारामाने जिंजीकडे जाण्याचं जे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील अत्यंत सुरक्षित आणि अभेद जो किल्ला होता तो म्हणजेच जिंजी, आणि या जिंजीकडे जाण्याचं ठरवलं. आणि 26 सप्टेंबर 1689 मध्ये राजाराम महाराज गुप्त वेशामध्ये आपल्या साथीदारासह जे काय जिंजी या ठिकाणी पोहोचले. आणि 2 नोव्हेंबर 1689 मध्ये जो जीवावर आलेलं संकट जे मुघल बादशाह औरंगजेब हा छत्रपती संभाजी महाराजासारखंच राजाराम महाराजांना सुद्धा पकडून हत्या करण्याचा विचार करत होते. अशा स्थितीमध्ये सुखरूपपणे जिंजी या किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराज पोहोचले. आणि रायगडावर जी येसूबाई आणि शाहू जे छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई व मुलगा शाहू यांना कैद करण्यात आलं. आणि 6 नोव्हेंबर 1689 मध्ये रायगडावरून राजाराम महाराज निसटल्यानंतर येसूबाईने आपल्या सैन्यशक्तीच्या मदतीने जी स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी लढण्यास प्रारंभ केला. पण जुल्फिकार खान यांनी प्रचंड असा मोगल फौजफाटा निर्माण करून जो रायगडाभोवती वेढा टाकला होता. अशा स्थितीमध्ये रायगड हा किल्ला लढवणं शक्य नाही हे समजून घेतल्यानंतर येसूबाईंनी 6 नोव्हेंबर 1689 मध्ये जे काही रायगडाची ताबा हा मुघलाला दिला. आणि त्यानंतर जे काही येसूबाई आणि बाल शाहूराजे यांना औरंगजेबाने कैद केलं आणि त्यांना औरंगाबाद या ठिकाणी नेण्यात आलं. आणि जिंजीचा वेढा आणि मराठ्याचा रणसंग्राम पाहत असताना छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्यासाठी किंवा त्यांना कैद करण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानाची नियुक्ती जिंजीचा किल्ला जिंकण्यासाठी त्यांना पाठवलं. जिंजी हे ठिकाण तत्कालीन स्थितीमध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यातील मद्रासपासून जे 60 मैल अंतरावर त्या ठिकाणी जिंजीच्या किल्ल्यावर जुल्फिकार खान हा राजारामाला पकडण्यासाठी आला. पण मराठ्यांनी मुघलाविरुद्ध जी दुसरी आघाडी उघडल्यानंतर औरंगजेबाने तत्कालीन स्थितीमध्ये स्वतः जिंजीच्या भागात म्हणजेच गलगली नावाच्या ठिकाणी जिंजीच्या परिसरामध्ये असणाऱ्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी आले. आणि जुल्फिकार खान हा
तत्कालीन स्थितीमध्ये वेढा देण्यास प्रारंभ केला. पण जिंजी गावाच्या पश्चिमेला सुमारे 1 मैलावर जिंजीचा जो डोंगर आहे आणि त्या ठिकाणी त्या डोंगरावर असणाऱ्या 3 टेकड्या, विस्तृत अशा टेकड्या, आणि त्या 3 टेकड्या म्हणजेच स्वतंत्र असे किल्ले होते. आणि त्याची जी तटबंदी होती, ती तटबंदी एकमेकाशी जोडल्यासारख्या 3 टेकड्याची होती. त्यामुळे अशा अशा बलदंड आणि दुर्गम किल्ल्याला वेढा दिल्यानंतर ते वेढा टिकून ठेवणं सहज शक्य नव्हतं. आणि अशा स्थितीमध्ये मोगलाकडून लढणारे जे काही सरदार, जे नेमाजी शिंदे, नागोजी माने आणि मानकोजी पांढरे, हे सर्व सरदार हिंदवी स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी मोगलांची बाजू विसरून त्यांनी मराठा सरदार राजारामाला येऊन मिळाले. त्यांनी शहाजीराजा तत्कालीन स्थितीमध्ये राजारामांना मदत केली आणि औरंगजेबाने वजीर असददान व शहजादा कामबख्श यांना प्रचंड असं जे काही युद्धसामग्री दिली आणि जुल्फिकार खान यांच्या मदतीसाठी म्हणजेच जिंजीचा वेढा अनेक कठोर करण्यासाठी पाठवलं. पण त्यावेळेस संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या ज्या काही पराक्रमी जे सरदार होते, यांनी महाराष्ट्रातून जिंजीच्या मदतीसाठी प्रचंड अशी फौज घेऊन गेली आणि जिंजीचा वेढा जो मुघलांनी दिला होता, अशा असफदान, जुल्फिकार खान आणि कामबख्श यांच्या फौजेवर एवढं महत्त्वपूर्ण असा आघात केला की त्या किल्ला लढवत असताना मुघलांनी जो जिंजीच्या किल्ल्याविरुद्ध वेढा दिला होता, हा वेढा उठवणं हे तत्कालीन स्थितीमध्ये भाग पडलं. आणि तत्कालीन स्थितीमध्ये इस्माईल खान मरवा या मुघलाचा सरदार धनाजी जाधवांच्या हाती लागला. आणि तत्कालीन स्थितीमध्ये जिंजीचा जो वेढा होता, मोगलांची रसद घेऊन येणारा जो अलीमर्द खान हा दुसरा जो मोगल सरदार होता, त्याला अडवलं गेलं. त्यांच्या राखीव फौज होती आणि संताजी जाधव यांनी तत्कालीन स्थितीमध्ये अलीमर्द खान यांच्याशी जो लढा दिला, त्याचबरोबर त्यावेळेस अलीमर्द खानने संताजीचा लढा देण्याचा प्रयत्न केला, पण त्या लढ्यामध्ये संताजींना कैद करण्यात आली आणि सर्व रसद लुटली गेली. यावेळेस इस्माईल खान आणि अलीमर्द खान हे मोगलांचे जबरदस्त जे सैनिक होते, मोगलांनी कैद केल्याने तत्कालीन स्थितीमध्ये एक नाविन्यपूर्ण वातावरण, म्हणजेच जे संताजीने या 2 सैन्याला कैद केलं, म्हणजे जे काही इस्माईल खान आणि अलीमर्द खान जे मुघल फौजेला जिंजीचा वेढा दिला होता, त्यावेळेस सैन्य सामग्री किंवा घेऊन येत होते, त्यांनाच पकडण्याचं काम हे संताजी जाधवांनी केलं. आणि तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्यांच्या ज्या काही मराठी सैनिक होते, यांच्यामध्ये उत्स्फूर्त वातावरण निर्माण झालं आणि मुघलांचा पराभव आपण सहज करू शकतो अशा प्रकारची भूमिका निर्माण झाली. त्यावेळेस शेवटी मुघल यांनी जिंजीच्या भागातून म्हणजेच इसवी सन 1651 मध्ये जे काही जिंजीच्या परिसरातून माघार घेणं हेच योग्य आहे हे समजून मराठ्याविरुद्ध जी मोहीम आखली होती, जिंजीच्या मोहीम किल्ल्याभोवती, मराठ्यांच्या फौजा मोगली फौजावर तुटून पडू लागल्या आणि त्यामुळे जिंजीचा जो वेढा होता, हा वेढा उठला गेला. त्यामुळे धनाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली जी काही 20,000 मराठा सैन्यांनी मुघलांच्या सैन्याला अन्न आणि पाणी सुद्धा मिळू दिलं नाही आणि अन्न पाण्याविना मुघल सैन्य ही अतोनात हाल होऊ लागली. आणि शेवटी जे काही वजीर असददान खान, सेनापती जुल्फिकार खान यांनी मराठ्यांना शरण जाऊन जवळपास 1.5 लाख रुपयाची जड वाहीर म्हणजेच 1.5 लाख रुपयांची साधन संपत्ती मराठ्यांना दिली आणि छत्रपती राजाराम यांना जिंजीपासून 24 मैल अंतरावर असणाऱ्या वांदिवास या ठिकाणी सुखरूपपणे जाण्याची जी काही परवानगी दिली किंवा मुभा दिली. आणि त्यानंतर मराठ्यांचं जे काही प्रभुत्व हे मुघलाविरुद्ध वाढण्यास प्रारंभ झाला. अशा स्थितीमध्ये छत्रपती राजाराम यांनी आपला राज्यकारभार पाहत असताना त्यांना समजलं की
संताजी घोरपडे, संताजी किंवा धनाजी या दोन जे मातबर सरदारांनी जिंजीचा जो वेढा होता तो पूर्णपणे उठवण्याचं काम केलं होतं. अशा स्थितीमध्ये त्यांनी ज्या काही मराठ्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी किंवा मराठ्यांच्या राज्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून तोरणा असेल, रोहिला असेल, रायगड असेल, राजगड असेल अशा ठिकाणचे किल्ले जिंकून घेण्यास प्रारंभ करायला सुरुवात झाली. त्याचबरोबर कर्नाटकामध्ये सुद्धा मराठे मोगलांना धैर्याने लढू लागले आणि अशा परिस्थितीमध्ये परशुरामपंत प्रतिनिधी यांनी पन्हाळगडावर लढा देऊ जो हल्ला होता तो हल्ला परतवून लावला आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली धनाजी जाधव, शंकराजी आणि जे काय अन्य सरदार होते त्यांना एकत्र घेऊन वतनदाराची जी चालना ही पुन्हा एकदा सुरू करण्याचं काम हे तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती राजाराम यांनी सुरुवात केली. कारण तत्कालीन स्थितीमध्ये जे हिंदवी स्वराज्याचे राज्य होतं हे राज्य पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आलं होतं. अशा स्थितीमध्ये औरंगजेब हे राज्य पूर्णपणे बुडून टाकण्याच्या मनस्थितीमध्ये होता आणि अनेक जे काही वतनदार हे आपल्या स्वार्थासाठी म्हणून मुघलांची सेवा पत्करण्यास भाग पडत होते. त्यामध्ये देशमुख वतनदार हे पुन्हा एकदा मुघलांकडे जाऊ लागले आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही मराठ्याचे शूर सेनापती किंवा वतनाच्या लोभापायी का होईना पण औरंगजेबाची चाकरी सोडून देऊन पुन्हा एकदा औरंगजेबाची चाकरी सोडून देऊन पुन्हा हिंदवी स्वराज्यासाठी काम करतील यासाठी म्हणून राजाराम महाराजांनी तत्कालीन स्थितीमध्ये वतनदाराची जी पद्धत होती ती पुन्हा एकदा सुरू केली. म्हणजेच वतनदारांना स्वपक्षात ओढण्यासाठी स्वराज्याच्या असलेल्या वतनदाराचा स्वराज्य सोडून जाऊ नये यासाठी म्हणून जुन्या वतनदाराची जी काही सुरक्षेची हमी ही राजाराम महाराजांनी दिली. त्यामुळे केवळ नाईलाजानं का होईना किंवा स्वराज्याचं हित समजून अनेक जे काही सरदार सामंत जे मुघलांच्या सेवेमध्ये गेले होते त्यामध्ये जेते असेल, खोपडे असतील, जगदाळे, निंबाळकर हे पुन्हा एकदा राजारामाच्या जे काही सेवेमध्ये येऊ लागले आणि अशा स्थितीमध्ये मराठ्यांचं जे स्वातंत्र्य संग्राम किंवा रणसंग्राम वाढण्यास प्रारंभ झाला आणि त्यामुळेच जे काही राजाराम महाराज हे पुन्हा एकदा मराठ्यांच्या राज्याची जी धुरा सांभाळण्यास त्यांनी प्रारंभ केला आणि संताजी, धनाजी त्याचबरोबर रामचंद्रपंत अमात्य या त्रिमूर्तीने मराठ्यांची जी सत्ता होती ती तारण्याचं काम केलं आणि राजारामाने जिंजीचा जाताना महाराष्ट्रातील स्वराज्याची जी संपूर्ण सूत्रे होती ती रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे दिली होती आणि या रामचंद्रपंत अमात्यने आपल्या कला कौशल्याच्या गुणाने किंवा आपल्या हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली होती ती टिकून ठेवण्यासाठी किंवा राज्य टिकून ठेवण्यासाठी पन्हाळगडावरून त्यांनी राज्यकारभाराची पूर्ण धुरा सांभाळली आणि आपले विश्वासू सहकारी संताजी, धनाजी, शंकराजी, नारायण अशा मातबर सैन्याच्या मदतीने पुन्हा एकदा मराठ्यांनी पन्हाळगड, सिंहगड, विश्रामगड ही किल्ले पुन्हा एकदा जिंकून घेतले आणि स्वराज्य वाढवण्यास प्रारंभ झाला. अशा स्थितीमध्ये कर्नाटकचा प्रदेश सुद्धा जिंकून घेण्यास प्रारंभ झाला. मग अशा परिस्थितीमध्ये इसवी सन 1697 मध्ये पुन्हा एकदा संताजीच्या वधानंतर औरंगजेबाला थोडं हायसं वाटलं आणि तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्यांच्या जो छत्रपती राजाराम यांच्या विरुद्ध म्हणजेच जिंजीचा पुन्हा एकदा वेढा म्हणजेच 1697 मध्ये औरंगजेबाने देण्यास प्रारंभ केला. त्यावेळेस जुल्फिकार खानाने तो वेढा देण्यास काम केलं आणि औरंगजेब त्या काळामध्ये वृद्धापकाळ म्हणजे त्याचं वय वाढत चाललं होतं. अशा स्थितीमध्ये सुद्धा मराठ्यांचं पूर्ण साम्राज्य नष्ट करण्याची महत्त्वाकांक्षा ही औरंगजेब बाळगून होता. पण दुसऱ्यांदा जो जिंजीचा वेढा दिला गेला त्यावेळेस राजाराम महाराज जिंजीतून निसटून जाण्याची जी गुप्त वाट किंवा गुप्तता ही पाळली गेली आणि 30 डिसेंबर 1697 मध्ये वेलोरच्या किल्ल्याला राजाश्रयाला किंवा किल्ल्याच्या आश्रयाला
हे राजाराम महाराज गेले. आणि शेवटी त्यांनी राजाराम महाराज 1698 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर एक उत्साहाचं वातावरण हे मराठ्यांच्या मनामध्ये निर्माण झालं. त्यामुळे नेमाजी शिंदे असतील यांनी मुघलाविरुद्ध नेमाजी शिंदे, विश्वासराव पवार, येसाजी व खंडेराय दाभाडे अशा वेगवेगळ्या मातबर सरदारांनी स्वराज्य हे कर्नाटक, त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये खानदेशामध्ये, त्याचबरोबर बागल भागामध्ये, अशा वेगवेगळ्या भागामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठा सैनिक जाऊन मुघलांना शह देण्यास प्रारंभ केलं. अशा स्थितीमध्ये औरंगजेबाचं वय 80 वर्ष झालं होतं, तरी पण आपल्या त्यांनी मराठ्यांचं राज्य पूर्ण ताब्यात घेण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या भागात मुघल सेना पाठवली. पण प्रत्येक भागामध्ये गेल्यानंतर मुघल सेना त्यांना हार पत्करावी लागत होती. आणि एक किल्ला जिंकल्यानंतर औरंगजेबाला प्रदीर्घ काळ म्हणजे एखाद्या किल्ल्याला वेढा द्यायचा, प्रगर्भ जिंकायचं. पण त्यावेळेस मराठे काय करायचे, शक्य तेवढ्या जास्त काळ किल्ला लढवायचे आणि किल्ल्यावरील अन्नधान्य असेल किंवा पैसा किंवा दारुगोळा, शस्त्रास्त्र संपली की त्यावेळेस मुघलाशी तह करायची आणि त्यांच्याकडून पैसा घ्यायचे आणि पुन्हा एकदा तो किल्ला सोडून द्यायचे. आणि ज्यावेळेस पुन्हा आक्रमण करायचं आणि त्यावेळेस पुन्हा पुन्हा किल्ले मिळवायचं, अशा प्रकारची भूमिका ही मराठ्यांच्या सेनापतींनी घेतली. आणि अशा स्थितीमध्ये औरंगजेब हा छत्रपती राजाराम महाराजांना सहज समजत होता की छत्रपती संभाजी महाराजांसारखं त्यांना पकडून त्यांची सुद्धा हत्या करण्याची जी महत्त्वाकांक्षा होती त्याची पूर्ण होऊ शकली नाही. पण छत्रपती राजाराम महाराज यांनी फक्त 10 वर्ष आपल्या आयुष्य काळामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये जे काही औरंगजेबाच्या दृष्टीने जो छत्रपती संभाजी महाराजांनंतर आलेला जो राजाराम याला पकडण्याची जी महत्त्वाकांक्षा होती ती पूर्ण औरंगजेबाची झाली नाही. पण अशा वेळी 2 मार्च 1700 रोजी इसवी सन 1700 रोजी छत्रपती राजाराम जे अल्पशा आजाराने सिंहगड या मुक्कामावर वयाच्या 30व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. जर छत्रपती राजारामांचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजासारखे शूर कर्तबगार नसले तरी पण मुत्सद्दी राजकारणी किंवा छत्रपती म्हणून राजारामाला ओळखलं जातं. कारण स्वराज्याची जी मरणघटिका किंवा स्वराज्य हे नष्ट होण्याच्या मार्गावर आलं होतं, अशा वेळेस तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा वतन जहागिरी निर्माण करून जे काही मराठ्यांचं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि जी काही कर्नाटकात जिंजीलाच्या वेळेस मोगलाविरुद्ध दुसरी आघाडी निर्माण करून जी स्वराज्यावर आलेलं संकट पुन्हा एकदा टाळण्याचं काम केलं. आणि त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये रामचंद्रपंत अमात्य यांच्यासारख्या शूर मुत्सद्दी राजकारण्याची मदत घेतली आणि त्यांच्या मदतीने स्वराज्यातील जे वतनदारांना वतनाचे प्रलोभन दाखवून संताजी, धनाजी, शंकराजी, नारायण, परशुरामपंत प्रतिनिधी, रामचंद्रपंत अमात्य इत्यादी स्वराज्यातील कर्तबगार मंडळींना स्वराज्य कार्यासाठी योग्य उपयोग करून घेतला. आणि मराठ्यांचं राज्य जे छत्रपती संभाजी राजानंतर पूर्ण संपण्याचा जो ध्येय जे औरंगजेबाचं होतं ते पूर्ण धुळीस मिळवलं. आणि इसवी सन 1651 मध्ये जे छत्रपती राजाराम यांनी जे साम्राज्याची धुरा सांभाळली होती ती इसवी सन 1700 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि त्याचबरोबर जे स्वराज्याची पूर्णपणे स्वराज्य नष्ट होणार होतं ते स्वराज्य टिकून ठेवण्याचं काम छत्रपती राजारामाने केलं. तर आज आपण मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील किंवा रणसंग्रामातील छत्रपती राजाराम यांच्याबद्दलची माहिती पाहिली. उद्याच्या पिरियडमध्ये आपण महाराणी ताराबाई यांच्याबद्दलची माहिती पाहणार.